सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. बेळंकी येथे विस्तारित म्हैसाळ योजनेच्या बोगद्याचा ऐतिहासिक ब्रेक थ्रू समारंभ संपन्न. बेळंकी येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या विस्तारित म्हैसाळ जत उपसा सिंचन योजनेच्या बोगद्याचा ब्रेक थ्रू समारंभ जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते आज उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक क्षणाने जत तालुक्याच्या विकास प्रवासाला नवे बळ मिळाले असून शेतकऱ्याच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणी प्रश्नाच्या निराकरणाकडे निर्णायक पाऊल टाकले गेले आहे. विकासाच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा विस्तारित म्हैसाळ योजनेअंतर्गत तयार करण्यात येणारा हा बोगदा प्रकल्पाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या माध्यमातून जत तालुक्यातील कोरडवाहू क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर सिंचनाचा लाभ मिळणार आहे. पाणी म्हणजेच विकासाचा पाया या भूमिकेला अधोरेखित करत मंत्री विखे पाटील यांनी प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. ते म्हणाले की जत तालुका दुष्काळी पट्ट्यात मोडत असला तरी शासनाच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे येत्या काही वर्षात शेतीला शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध होईल. विस्तारित म्हैसाळ योजना ही त्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे. मान्यवरांची उपस्थिती. या समारंभास खासदार विशाल पाटील, माननीय मंत्री आमदार सदाभाऊ खोत, आमदार इद्रिस नायकवडी, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा अधिकारी अशोक काकडे, कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ हणमंत धुमाळ, माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद शेठ पडळकर, सुमनताई खाडे, स्वाती खाडे, आकाराम दादा मासाळ, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, रमेश देवर्षी, ज्येष्ठ नेते अप्पासाहेब नामद काका, पंचायत समिती सदस्य बंडू शेठ कातुरे, जे जानकर, दिग्विजय चव्हाण तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक उपस्थित होते. तसेच वळसंगचे युवा नेते रमेश माळी, केंचराव वगरे, सुशांत चव्हाण व जत मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवे हिरवे स्वप्न. या योजनेमुळे हजारो हेक्टर शेती क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार असून ऊस, डाळी, फळबागा व भाजीपाला उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे स्थलांतराला आळा बसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. प्रशासनाची भूमिका. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेत उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी समन्वय साधला जाईल असे सांगितले. प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. जत तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजना ही दीर्घकालीन परिवर्तन घडवून आणणारी ठरणार आहे. बेळंकी येथे पार पडलेला बोगद्याचा ब्रेक थ्रू समारंभ हा त्याच्या परिवर्तनाचा शुभारंभ मानला जात असून शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षांना नवे पंख मिळाले आहेत. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.